हॅलो फ्रेंड्स, संडेला जरा उशिराच उठले. खूप दिवसानंतर मला एवढा वेळ झोपायला भेटलं. सकाळी बघितलं बाहेर तर खूप ढग आले होते, पावसाचं क्लायमेट झालं होतं. त्यानंतर मी ब्रश वगैरे केला, सगळं आवरलं आणि नंतर रोबोला घर क्लीन करायला लावलं. नंतर मी दालगोना कॉफी केली सकाळी मॉर्निंगला. कॉफी मस्तपैकी त्याला फ्लॉथ वगैरे आला होता. शेक करून आपले रेग्युलर नेसकॅफेसारखी कॉफी बनवली होती. ती कॉफी पिऊन झाल्यानंतर मी मम्मीला सिलेंडर घ्यायचा होता. घरातला सिलेंडर संपलेला म्हणून मी गेले होते. आमच्या इथे खेडेगाव असल्यामुळे कसं घरी आणून देत नाहीत ना, तर त्यामुळे मला सिलेंडर घ्यायला जायला लागलं होतं. पप्पांनी सकाळीच गाडीत तिथं सिलेंडर नेऊन ठेवला होता रस्त्यावरती. मग मम्मी जाऊन थांबली होती. मम्मीने सिलेंडर घेऊन ठेवला होता गाडीमध्ये. त्यानंतर मम्मी तिथे एक आमच्या इथले काकू आहेत, त्यांच्या दुकानामध्ये गप्पा मारत बसलेली काकूंसोबत. पाऊस पण येत होता, पावसाचं क्लायमेट झालं होतं त्या दिवशी, त्याच्यामुळे पाऊस यायला लागलेला. मी मम्मीला हाक मारली, पण मम्मी काय आवाजच, त्या दोघींच्या गप्पा चालू असल्यामुळे त्यांना दोघींना ऐकू येत नव्हतं. त्यानंतर मला मम्मीने सांगितलं की दीदी आहे, ते दीदीला 2 ट्विन्स बाळ झालेले आहेत. मग मी काकींना म्हटलं, इथं माझे पावसामुळे चिखल झाला चपलीला, मी काही वरती येत नाही. तर त्या म्हणे, अगं काय होतंय, असू दे, येत नाहीस तू एक तर आमच्याकडे. बरं म्हणलं, ठीक आहे, येते, काय प्रॉब्लेम नाही. नंतर मागे त्यांच्या इथं कोंबड्या वगैरे असल्यामुळे कोंबड्यांचा आवाज येत होता. खालच्या साईडला बघत असाल तुम्ही किती पाऊस, रस्ता सगळा ओला झालाय पावसामुळं. मग नंतर मी मम्मी गाडीमध्ये बसलो. सिलेंडर घेतलेलं दाखवते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये, बघा. सिलेंडर घेतला होता, गाडीत ठेवला होता त्या काकांनी. घरी येता खेडेगावात आमच्याकडे इकडे घरपोच नाहीत देत, म्हणजे मोस्टली खेडेगावामध्ये देतच नाहीत. शहरामध्ये घरात देतात सिलेंडर, पण आम्हाला घरात दिला जात नाही. मग त्याच्यामुळे मग आम्ही गाडीत असं ठेवून घेऊन जातो. परत नंतर मी गाडी लावली तिथे, घरी आले परत. नंतर मी मम्मी संध्याकाळी पप्पा तिघंजण आम्ही डीमार्टला गेलो. डीमार्टची आमची शॉपिंग झालेली आहे, तुम्ही बघत असाल सगळी. मस्तपैकी शॉपिंग वगैरे केली. मग घरी लवकर आलो. मला परत दुसऱ्या दिवशी कोविड ड्युटी होती 8 वाजता, त्यामुळे मला लवकर जायचं होतं. थँक्यू, बाय बाय.